तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि हे आहे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे। चल आपण मंदिर बघूयात। तर तुम्ही बघू शकता इथे किती मोठी अशी मूर्ती आहे महादेवाची। तिच्या गळ्यामध्ये किती मोठा साप आहे ते तुम्ही बघू शकता आणि हातामध्ये डमरू आहे आणि डाव्या हातामध्ये त्रिशूल आहे आणि सगळीकडे हाताला खूप ठिकाणी असे साप वगैरे आहेत आणि असा सुंदर अशी ऑरेंज कलरची ही मूर्ती, गळ्यामध्ये सुंदर अशी माळ आहे आणि खूप किती एवढी मोठी आहे तर मी गेस पण नाही करू शकत की किती फूट याची उंची असेल। तर असे सुंदर असे त्याचे डोळे किती सुंदर आहेत, डोक्यावरती वगैरे 3 भस्माचे पट्टे किती सुंदर आहेत, किती 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 सुंदर अशी ही मूर्ती तुम्ही बघू शकता। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तर या मूर्तीच्या शेजारी इथे असं खूप सुंदर असं मंदिर आहे, अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं आणि लाल रंगाचं मंदिर आहे। तर आपण इकडे देखील जाऊयात। तर तुम्ही बघू शकता हे सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराचं जे कळस आहे ते खूप तुम्ही बघू शकता की किती युनिक आहे, त्याची डिझाईन वगैरे। वरती निळा, पिवळा आणि केशरी रंगाचा असा झेंडा फडकत आहे आणि इथे बघू शकता की कळसावरती छोटे छोटे असे खूप सारे कळस आहेत सोनेरी रंगाचे आणि इथे देखील एक कळस आहे। तर असं इतकं सुंदर आणि अप्रतिम हे मंदिर आहे ना, बघण्यासाठी तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि याबद्दल मी काहीच सांगू, किती सुंदर मंदिर आहे। इथे दर्शनाची रांग वगैरे चालू आहे इकडच्या दिशेला आणि मी आलेलो आहे इकडे एक्झिटकडे आणि तुम्ही बघू शकता तुम्ही सुंदर असं मंदिर आहे। मी मंदिराच्या समोरच्या बाजूला आलेलो आहे आणि इथून हे मंदिराचा हा समोरचा भाग आहे, इथून देखील आपण असं बघू शकतो। तर हे मंदिर आपण पाहिलं, तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेण्यासाठी जाऊयात आता आपण। तर तुम्ही बघू शकता इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मोठ्या स्वरामध्ये सर्वजण एका आवाजात गात आहेत। दुपारची वेळ आहे, एवढं ऊन आहे, थोडंसं गरम देखील होतं आहे, तरीही त्या लोकांचा उत्साह आहे जो की सर्वांपेक्षा मोठा आहे। इथून आपण पुन्हा एकदा बघू शकतो महादेवाची मूर्ती। तर आता आपण आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये। सुंदर असं हे मोठं असं त्रिशूल तुम्ही पाहू शकता आणि हा मंदिरातला आतला परिसर। समोर जे आहे ते आहे नागेश्वर। श्री नागेश्वर में भगवान शंकर के नाग रूप से और देवी पार्वती के नागिन रूप से पूजा होती है, इसलिए नागेश्वर में अपने जीवन की रक्षा के लिए गंगा जल की अभिषेक के साथ नाग नागिन का जोड़ा चढ़ाने का महत्व है। द्वापर युग में भगवान श्री कृष्ण ने कई 12 अभिषेक पूजा किया हुआ है। म्हणजे यामध्ये जे आहे ते नागाच्या स्वरूपामध्ये त्यांचं पूजन होतं महादेवाचं, त्यामुळं याला नागेश्वर म्हटलं गेलेलं आहे। तर आपण थोडं मोबाईल बंद करू, नंतर जप्त होऊ शकतो। तर इथे एक मंदिर आहे, बघूयात हे मंदिर कोणतं आहे ते। घंटी वाजवत आपण। शनिदेव शनिदेव शनिदेवाचं मंदिर आहे इथे।
तर मी या शनी मंदिरातून हा काळा रंगाचा धागा बांधून घेतलेला आहे माझ्या उजव्या हाताला. तर बघूयात कृपा होईल अशी. वा वा वा, किती सुंदर असं मंदिर दिसतं इथे. आपण फोटोशूट करूयात आणि हा जो फोटोशूट होईल तो मी अपलोड करेल इथून पुढे. तर ही आहे मागची बाजू ते शंकराच्या उंच मूर्तीची. सूर्यामुळे थोडं काळा दिसतं, ठीक आहे. मागूनही तितकीच सुंदर आहे. हां हां. तर आज अमोल मामाचे 12च्या 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले आहेत. जाऊन दर्शन घेऊन त्याबद्दल मामांचं अभिनंदन. मी आता असं वाटतंय जवळजवळ माझे 10 ज्योतिर्लिंग झालेले होते आणि 2 राहिलेले होते. बरं बरं. तर सोरटी सोमनाथ हे काल झालं आमचं. हां हां. आणि आज 12वा ज्योतिर्लिंग नागनाथचं दर्शन झालं. अच्छा अच्छा. खूप आनंदी आहे, प्रसन्न आहे. हा महादेवाचा प्रसाद मी सेवन करत आहे. मला पण द्या, मला पण. माझे पण राहिलेले 2-3 पूर्ण होईल. हमारा भी उधर है. होय. तर तुम्हाला या नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर यापूर्वीचे व्लॉग पाहिले नसेल तर ते पण नक्की बघा. ओम नमः शिवाय. धन्यवाद.